मॅचला होते सुरुवात. विशाल समोसा याला आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होतो विशाल. लेफ्टम राऊंड द विकेट न हो. पहिला बॉल तेज तरार, परंतु चेंडूला उडवलं ऑन साईडला. हो झेल कदाचित झाला असता. सुंदर प्रयत्न पाहायला मिळाले होते. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये 2 धावा मात्र मिळतील डिक्लेरेशनच्या साह्यानं. धाव फलकावरती ह्या 2 धावा इथून मात्र ऍड केल्या जातील. सुंदर स्पर्धा आणि सुंदर हे देखणं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जय बजरंग मित्रमंडळ कुल्ही पालनापाडा ग्रामस्थांचं आणि खऱ्या अर्थाने गावाचा साथ असला ना स्पर्धेला तर निश्चितच एक यशस्वी स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आणि हा षटकार आपण पाहतोय. षटकार आलाय. षटकाराच्या सण धावफलक पोहोचले गेले 8 अंकांवरती. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल ऑन साईडला उडवलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. धन्यवाद. थँक्यू सो मच. वेग आपण पाहिला तर भन्नाट आहे, परंतु भन्नाट वेग असून चालणार नाही. तुमच्याकडे अचूक टप्पा देखील असायला हवा आणि त्याचा योग्य तो वापर करायला हवा. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे डॉट. पहिल्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आणि आता मात्र हा चेंडू डॉट. गती खूप चांगली आहे, परंतु त्या गतीचा योग्य तो वापर निश्चितच या ठिकाणी करावा लागणार आहे. हो यावेळेस आपण पाहिलं तर कव्हरच्या दिशेने सॉफ्ट हँड यावेळेस प्रेझेंट ऑफ वाईन स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. बॅटर सिद्धेश गुटे एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 15 या अंकांवरती. छोटा पॅकेट बडा धमाका करण्याची जिद्द चिकाटी असलेला फलंदाज तुषार लोखंडे ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. हो सॉफ्ट हँड यावेळेस पुन्हा एकदा बॉलला मात्र ढकलले पॉइंटच्या दिशेनं. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. मिळतील 2 धावा. या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 या अंकांवरती. 17चा खतरा निश्चितच पाहायला मिळाला. सुरुवात अफलातून केली आहे साई कृपा बॉलिंग संघानं. खऱ्या अर्थानं आपण पाहिला तर मग सिद्धेश गुटेचा जो फॉर्म आहे तो चांगला पाहायला मिळाला ह्या मॅच मध्ये बॅटिंगच्या या पटलावरती. रोहन डोकफोडे नावाचा गोलंदाज नंबर 2चं षटक टाकण्याकरता आलाय. चला घाई करायची आहे. 5 मिनिटाच्या आतमध्ये षटक मात्र टाकून झालं पाहिजे. अगोदरचा देखील आपण षटक पाहिलं तर मग 5 मिनिटाच्या आतमध्ये संपन्न झालंय. प्लस फील्ड मध्ये थोडासा मात्र बदलाव केला जातोय. शीर्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर मग साहिल आहेत, साहिल राऊत त्यांच्या माध्यमातून मात्र ही फील्ड पोझिशन आहे ती सजवली गेली. डीप स्ट्राईकवर लॉंग ऑफ, वाईड इश लॉंग ऑन मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग शॉट, थर्ड मॅन. पॉइंटला क्षेत्ररक्षक एक कव्हरला क्षेत्ररक्षक देखील पाहायला यावेळेस ऑन साईडला खेळले गेलेत. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं मात्र झेल सुटला गेला. झेल पकडायला हवा होता परंतु जीवनदान मिळालं गेलंय.
ते देखील सिद्धेश कुटे ह्या खेळाडूला. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग त्याने सुरुवात देखील जबरदस्त केली आणि अशा बॅटरला जीवनदान देणं कुठेतरी महागडं ठरू शकतंय. त्यावेळेस आत्मविश्वास कॉन्फिडन्स त्याचा देखील वाढला गेला असेल. पुन्हा एकदा संधी मिळाली सिद्धेशला. त्यावेळेस ऑन स्ट्राईक वरती तुषार होते आणि हा चेंडू आपण पाहिला तर मग थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. हा वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकले, पोचली गेले 19 आकड्यांवरती. हो, बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू हाताळला गेला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे विशाल, पकडला जाईल शेल आणि समाप्त होईल मिस्टर तुषार लोखंडे ह्या खेळाडूचा खेळ आउट. देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू, देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू. फिरलीस ग माझे पाठी, तू फिरलीस ग माझे पाठी. रंजू वेडा झालो तुझ्यासाठी, रंजू वेडा झालो तुझ्यासाठी. धन्यवाद हर्षल, थँक्यू सो मच. हर्षल भावर आलेत नंबर 3 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता. इथून पुन्हा एकदा चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे. सध्या तरी सुरुवात खूप चांगली झाली आहे साई कृपा स्पोर्ट बॉलिंग टीम करता. साई कृपा स्पोर्ट बॉलिंग संघ म्हटलं तर मग एक चांगला संघ आहे, टॉप 10 मधला संघ. चांगली कामगिरी सातत्याने त्या टीमने देखील केली आहे वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. परंतु सध्या आपण पाहिलं तर मग गावदी स्फोट गोखिवरे संघ देखील चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळाला यंदाच्या वर्षामध्ये. ऑन साइडला खेळले गेले हर्षल, चांगलं फिल्डिंग, एक सिंगल मात्र या ठिकाणी घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नाही, बॅकअप चांगला मिळाला, रोखला जाईल सिंगल या धावसंख्येवरती. धाव फलक 1 ने पुढे सरकले, पोहोचले गेले 20 अंकांवरती. चेंडू फेकून झालं तर पहिल्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ हा इथून मात्र संपन्न झाला. इथून मात्र आत्मविश्वास, साहस, धीटपणा जो आहे तो अक्षरशः वाढला गेलाय. सिद्धेश कुटेचा एक जीवनदान देखील मिळायला गेलंय. समोरच्या दिशेने खेळण्याची ही मानसिकता, थोडसे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा मात्र इथून पूर्ण केल्या जातील. 2 धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 22 या अंकांवरती. 22 धावा ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अशा प्रकारची ही धावगीती आपल्याला पाहायला मिळते साई कृपा बॉलिंग संघाची. पुन्हा एकदा सज्ज होतील रोहन बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस रनअप मध्ये थोडेसे चुकले गेलेत. ISPL सेक्शन 3 ला मात्र देखील सुरुवात झाली आहे. यावेळेस आपण पाहतोय ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. चेंडू बॅटला हलकासा स्पर्श झालाय आणि पाहिला तर मग डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेला. धाव फलक पोचले गेले 24 अंकांवरती. 24 धावा ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 1.5 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत 24. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. 4 ने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 28 या अंकांवरती. दोन्ही षटकांचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. 14च्या सरासरीनं धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 28-28. धन्यवाद, थँक्यू सो मच. चला लगेच घाई करायची आहे. तिसरं षटक टाकण्याकरता पाहूया कोणता गोलंदाज मात्र पुढे आणला जाईल. अजय धोडे
नावाचा गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. इथून कमबॅक करणारं षटक मात्र फेकावं लागणार आहे. अजयच्या कडनं ती कामगिरी केली जाईल का, की मग जे आक्रमण आहे ते मात्र चालू ठेवलं जाईल. सध्या तरी चांगल्या स्ट्रॉंग स्थितीमध्ये आपल्याला आपण पाहतोय साई कृपा स्पोर्ट बोलिंग संघ. चांगले अटॅकिंग बॅटिंग मात्र ठिकाणी पाहायला मिळाली आहे. सिद्धेश कुटेच्या मधनं सुरुवात चांगली केली आहे आणि ज्यावेळेस सुरुवात चांगली होते ना त्यावेळेस शेवट देखील गुड झाला तर मग चांगल्या स्ट्रॉंग स्थितीमध्ये निश्चितच पोचला जातोय संघ. आणि सध्या तरी त्या दिशेने वाटचाल जी आहे बोलिंग संघाची ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. चला घाई करा प्लीज. अजय राईट मोर द विकेट ना पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतो. इनफिल्डच्या वरून खेळले गेले हा स्टूक मात्र हर्षल झेल कदाचित कॅरी करू शकले असते शॉर्ट पॉइंटचे क्षेत्ररक्षक, परंतु झेल मात्र सुटला गेलाय. थोडेसे प्रयत्न अपूर्ण पडले आणि इथून 2 धावा ज्या आहेत त्या परिपूर्ण केल्या गेल्या. धाव फलकावरती ह्या 2 धावा ज्या आहेत त्या अधोरेखित केल्या जातील. धाव फलक पोचलं गेले 30 अंकांवरती. सध्या तरी मेन ऍक्टरचा रोल जो आहे तो सिद्धेश घुटेच्या माध्यमातून बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक, एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल. यावेळेस बॉल आपण पाहिला तर थोडासा गतिवान होता. निश्चितच पूर्णपणे स्ट्रोक जो खेळायचा होता ऑन साईडला मिडल ऑफ द बॅट परफेक्ट करू शकले नाहीत. मिस टाइम स्ट्रोक खेळले गेले, एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल. हर्षलच्या खात्यामध्ये 1 धाव ही जोडली जाते. पुढील बॉल अकुल टप्प्याची लेन ऑन साईडला खेळले गेलेत. अलाउन द कार्पेटच्या सायनं चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी होईपर्यंत एक सिंगल पुन्हा एकदा ही कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जे आहे ते पोचलं गेलंय 32 अंकांवरती. ही धावगती आपल्याला पाहायला मिळणार आहे. साई कृपा बोलिंज या संघाची सुरुवात चांगली केली आहे. समोर त्या दिशेने खेळण्याची ही मानसिकता आपल्याला पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल पाहायला मिळणार आहे. थोडासा चतुरपणा मात्र गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालाय. अजय थोडे पहिल्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर सिंगल सिंगल डॉट. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा त्यांनी खर्च केलेत. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला शॉर्ट मिडॉनच्या दिशेने मात्र झेल झालाय ड्रॉप. दैव देता आणि कर्म नेतं असंच म्हणावं लागणार आहे. संधी होती हर्षलची विकेट पकडण्याकरता, मात्र ती संधीचं सोनं करता आलं नाहीये. शॉर्ट मिडॉनला मात्र झेल हा सुटला गेला. एक सिंगल धाव पुन्हा एकदा इथून मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक जे आहे ते पोचलं गेलंय 33 अंकांवरती. समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलंय बॉलला. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार सिद्धेश घुटेच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. तिन्ही षटकांचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहे 38 धावा. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, असा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिलो ना मिलो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग जबरदस्त प्रयत्न मिस्टर सिद्धेश कुटेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जवळजवळ आपण पाहिलं तर मग इथून 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. चांगलं धावफलक हे आपण पाहतोय साई कृपा बोलिंग संघाचं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मेन ऍक्टरचा जो रोल आहे ना
तो सिद्धेश गुटेच्या माध्यमातून आपण पाहिला या पहिल्या इनिंग मध्ये. अजून सुद्धा शेवटच्या एका षटकाचा खेळ इथून मात्र बाकी आहे. युवा टॅलेंट मात्र यावेळेस पुढे आणले. निखिल घुरकना नावाचा हा गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. जर्सी क्रमांक आपण पाहिला तर मग 18 विराट कोहली सरांचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. ओ झालीये मिस्टेक. निघून गेलाय चेंडू सीमा पार. हा येईल षटकार. फ्लायटेड षटकार आपल्याला पाहायला मिळतो. अगदी तोडून मोजून मारलेला हा षटकार. धन्यवाद अडोजा, थँक्यू सो मच. आता मात्र अडचणी थोड्याशा मात्र वाढल्या गेल्या. त्या म्हणजेच गावदेवी स्पोर्ट गोखिवरे संघाच्या धावफलक पुसले गेले. ते म्हणजेच 45 या आकड्यांवरती. पुढील बॉल हो ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताने समोरच्या दिशेने खेळले गेले. एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल. दोघांमध्ये पार्टनरशिप खूप चांगली झाली आणि चांगल्या धावा देखील धाव फलकावरती जमा केल्यात. धाव फलक पोचले गेले 46 या आकड्यांवरती. जवळजवळ आपण पाहिला तर मग तुषार लोखंडे बाद झाल्यानंतर हर्षल भावरनं देखील चांगला प्रतिसाद दिला आहे सिद्धेश घुटे या खेळाडूला. सिद्धेश घुटे देखील चांगल्या पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग च्या कार्ड वरती. यावेळेस आपण पाहतो मिस टाइम स्ट्रोक 2 धावा इथून मात्र मिळाल्या जातील. 2 धावेने धाव फलक पोचले गेले. ते म्हणजेच 48 अंकांवरती. इथून मात्र वापसी करायची आहे परंतु वापसी करताना दिसत नाहीत गोलंदाज. प्रयत्न तर करतायत परंतु प्रयत्नांना यश हे प्राप्त होत नाहीये. पुढील बॉल हो सुंदर चेंडूच्या हाताळणी परंतु तेवढाच देखना स्टूक. यावेळेस मी तर म्हणेन शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय आणि निश्चितच ती युक्ती मात्र यावेळेस ह्या स्टोक वरती श्रेष्ठ ठरली आहे. 2 धावा इथून देखील पूर्ण केल्या जातील. 2 धाव फलक पोचले गेले 50 अंकांवरती. चेंडू फेकून झाले 4. निश्चितच क्रिकेटच्या पटलावरती नाही भक्ती चालत नाही शक्ती चालत परंतु कधी कधी युक्ती जी आहे ना ती श्रेष्ठ ठरलीच जाते. हो यावेळेस आपण पाहिला तर मग हा चेंडू आहे वाईट. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक पोचले गेले 51. यस 2 धावा असतील म्हणजेच 52 या आकड्यावरती धाव फलक जे आहे ते पोचले गेले. कमबॅक करावा लागणार आहे कारण म्हटलं गेलं यू कॅन डू इट. तू हे करू शकतोस. कमबॅक इथून मात्र करावं लागणार आहे गोलंदाजाला. हो सुंदर चेंडूच्या हाताळणी प्ले अँड मिस. हा डॉट बॉल पहा. कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. चांगला रिदम देखील आहे. चांगले गुणधर्म देखील पाहायला मिळतात निखिल घोरकना या गोलंदाजाकडे. युवा टॅलेंट आहे. भरपूर काही शिकण्यासारखं पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला परंतु त्याच्यानंतर षटकार आला परंतु त्याच्यानंतर जी वापसी आहे ना पुन्हा एकदा चांगली पाहायला मिळाली आहे. शेवटचा बॉल हवेमध्ये हा स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. भरपूर हवेमध्ये हा चेंडू आपण पाहतोय आणि इथे मात्र झेल जो आहे तो सुटला गेलाय. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहिला तर मग आपण या ठिकाणी पाहिलं तर 3 धावा ज्या आहेत त्या पळून पूर्ण केलेत. 4 धावा दिल्या जाणार नाहीत कारण चेंडू जो आहे तो इष्ट्यांना लावलाय. तिथेच मात्र बॉल जो आहे तो रिलीज झाला हे देखील लक्षात असू द्या. काही ज्या नियमावली आहेत वसई तालुका आदिवासी असोसिएशनच्या त्यांना देखील जोपासलं पाहिजे आणि यावेळेस निश्चितच ते देखील आपण जोपासणार आहोत. 4 षटकांचा खेळ इथून संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर पाहायला मिळतील 55 आणि जिंकण्याकरता 56 धावा या बनवाव्या लागतील. चला घाई करायची लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. साईकुपा स्पोर्ट बॉलिंग संघ आणि तसेच विनंती करणार आहोत आम्ही गावदेवी स्पोर्ट गोखिवरे संघाला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवा.
चला घेऊया एक छोटासा आपण डिझा ब्रेक आणि डिझा ब्रेक मध्ये निश्चितच ऐकूया एक डिझा बिंद्या यांच्याकडून सुमधुर संगीत ऑन. धन्यवाद थँक्यू सो मच. चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे आणि क्षेत्ररक्षण तरीत लावायचं आहे. भरपूर वेळ आणि निश्चितच आपण खर्च करत आहेत. फिल्डिंग करणारा संघ मैदानाच्या बाहेर निघताच मात्र निश्चितच दुसऱ्या संघाने देखील प्रवेश केला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. जे काही नियम आहेत ते देखील फॉलो करा. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करा. चला घाई करा. लक्ष आहे ते म्हणजेच 56 धावांचा. या 56 धावांचा पाठलाग कशा प्रकारे पूर्ण केला जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एपीएल ची तारीख आपण पाहिली तर मग थोडीशी पुढे ढकलले, पोस्टपोन केले. 27 तारखेपासून मात्र एपीएल ला देखील शुभारंभ होईल आणि खास करून कर्णधाराला कॉल केला जाईल आणि निश्चितच त्याला मात्र माहिती दिली जाईल की तुमच्या संघातून टॉपचे 3, 4 किंवा 5 असे खेळाडू मात्र निश्चितच घेतले जातील आणि त्यांची माहिती लगेच मात्र आपण द्यायची आहे. कदाचित मग प्रवेश एका प्लेयर करता 500 रुपये देखील भरावे लागणार आहेत. आणि निश्चितच आणि ज्या खेळाडूंची निवड होईल त्यांना मात्र खेळणं हे अनिवार्य राहणार आहे आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. नाहीतर मग कर्णधार आणि निश्चितच जो खेळाडू खेळणार नाही त्याच्यावर देखील दंडात्मक कारवाई जी आहे ती केली जाईल. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या निश्चितच आपण एपीएल 2026 ला अनुभवणार आहोत. चला मॅचच्या दिशेने आपण लक्ष फोकस करूया. चला मॅचला होईल सुरुवात. 56 धावांचा पाठलाग पूर्ण करण्याकरता दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. मंगेश तुंबडे आणि साहिल राऊत ही सलामीची जोडी. तर बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धेश घुटे नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. सिद्धेशनं धावा खूप चांगल्या केल्या, जवळजवळ 38 धावांचं माफक 38 धावा या मात्र त्याने मात्र इथे बनवलेत. आज थोडीशी तब्येत जी आहे ती भरपूर डाऊन आहे. अंगामध्ये तर निश्चितच कडक ताप जो आहे तो भरलाय.
एक सिंगल धाव निश्चितच धाव फलकाप्रती ऍड केली जाईल. पहिल्याच बॉलवरती एक धाव इथे मात्र आली आहे. षटकातील पुढील बॉल सॉफ्ट यावेळेस खेळले गेले ऑन साईडला. एक सिंगल धाव इथे पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड केली जाईल. लक्ष आहे 56 धावांचं आणि निश्चितच या 56 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना सध्या तरी आपण पाहतोय चेंडू फेकून झालेत पॉवर प्लेच्या षटकातील 2. पुढील बॉल हो जबरदस्त फटका, जबरदस्त पहार, चेंडू निघून गेला सीमारेषा पार. साहिलच्या बॅट मध्ये आलाय हा षटकार 6. धन्यवाद डीज, थँक्यू सो मच. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग सुरुवातीच्या 2 बॉलवरती सिंगल धाव ही मात्र आली होती, परंतु त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती जे इरादे आहेत ना हा मॅच जिंकण्याकरता ते स्पष्ट पाहायला मिळाले. साहिल राऊत कडनं जो इंसान पानी से नहाता है वो लिबास बदलता है और जो इंसान पसीने से नहाता है ओ इतिहास बदलताय. आणि इथे मात्र इतिहास बदलायचं असेल तर मग चांगले बॅटिंग करावी लागणार आहे साहिलला देखील. अकू टप्प्याची लेंथ होती, ऑन साइडला खेळण्याची मानसिकता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू असणार आहे डॉट आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. 56 धावा ज्या आहेत त्या बनवायच्या आहेत. जबाबदारी इथून मात्र उचलावी लागणार आहे साहिल राऊतला देखील. पुढील बॉल सिद्धेश गुटेचा, इनफिल्डच्या वरून खेळण्याची मानसिकता, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अनिकेत दुबळे करणार नाही, चुकी पकडतो झेल आणि समाप्त होईल मिस्टर साहिल राऊत या खेळाडूचा खेळ आउट. अहो कसं शक्य आहे? हे बघा सरकार, दावणीची मस इकायला लागली तरी चालेल, पण गावात गौतमी पाटीलला आणायचीच बघा. धन्यवाद, थँक्यू सो मच. 5 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 8 धावा. आणि यावेळेस आपण पाहतोय नंबर 3 या क्रमांकावरती विशाल समोसा नावाचा खेळाडू जो डाव्या हाताने खेळण्याकरता निश्चितच आपण पाहतोय सज्ज झालाय. इथून मात्र विशालला देखील जबाबदारी काय आहे ना ती मात्र घ्यावी लागणार आहे. म्हटलं गेलं यशस्वी होण्याकरता पहिला नियम म्हणजेच जबाबदारी आणि ती यावेळेस स्वीकारायला हवी आहे विशालनं. 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकातील अजून सुद्धा 1 चेंडू बाकी आहे. हो वाडवा बॅटनं यावेळेस खेळण्याची मानसिकता पाहायला मिळाली आहे. ऑन साइडला एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण झाली आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले 9 अंकांवरती. चेंडू शिल्लक असणार आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये अजूनही 46 धावांचा आकडा इथून मात्र पार करायचा आहे विजयाकरता गावदेवी स्फोट गोखिवरे देवीचा पाडा या संघाला.
नंबर 2चं षटक निश्चितच टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत साहिल वझरे. एक युवा टॅलेंट निश्चितच या ठिकाणी पुढे आणलाय साईकृपा बोळीन संघानं आणि भरपूर युवा खेळाडूंना देखील प्रस्तावित केलंय. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये भरपूर युवा खेळाडूंचा खेळ अगदी आपण पाहिलाय ना, तर योग्य तो पाहायला मिळालाय. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग मनीष तारवी सध्या उभरता सितारा म्हणून पाहायला मिळालं वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग अतुल ठाकरे हा देखील जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळतो यंदाच्या वर्षामध्ये. नंतर आयुष वाघे देखील चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय आणि आयुष वाघे देखील नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आमचे मित्र जयेंद्र वाघे यांचे सुपुत्र आहेत. आयुष देखील चांगला खेळ करण्याकरता ओळखला जातो. पीरबाबा स्पोर्ट पापडी संघाचा तो खेळाडू. त्यावेळेस पुढील बॉल ओ मिस टाइम टू किस्ट्यांच्या मागे झेल. ओ झेल पहिल्या अटॅम्प मध्ये कलेक्शन थोडंसं मात्र चुकलं होतं, परंतु दुसऱ्या अटॅम्प मध्ये झेल पकडला गेला. परतावा लागेल मंगेश तुंबडे याला डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक 2. चल जाऊ फिराय गाडीवर ना प्यार केला तर आता कशाचा डर. धन्यवाद थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 10 आणि धावसंख्या 10 असताना मात्र नंबर 2ची विकेट. यावेळेस बॅटची हलकी स्लिडिंग एज काम तमाम परतावं लागेल अजयला देखील डगआउटच्या आशयाला. माझी मी तुझा शैलेश ना भारी तो दिसे तुला गुलाबी ड्रेस. सांगूशील काय माझी मी तुझा शैलेश. धन्यवाद थँक्यू सो मच. इरादे खूप चांगले मजबूत पाहायला मिळतात. गोलंदाज आपण पाहिला तर मग साहिल वझरेचे. जीतूंगा मैं यह मेरा वादा है, कोशिश मेरे सबसे ज्यादा है, हिम्मत टूटे तो भी नहीं रुकूंगा, मजबूत मेरा इरादा आहे. आणि निश्चितच चांगले इरादे गोलंदाजी क्रमवरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर साहिल वझरे या गोलंदाजाकडनं. पुढील बॉल समोरच्या दिशेने बॉलला लॉफ्ट केलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. धन्यवाद थँक्यू सो मच. डगआउट मधून सेट होऊन आलेला फलंदाज दीपेश वणगेच्या बॅट मध्ये आलाय. षटकार. पुढील बॉल साहिलचा. यावेळेस पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक खेळले गेले ऑन साइडला. भरपूर उंची पाहायला मिळाली आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर हा झेल पकडला गेलाय आणि परतावं लागेल निराश मनानं दीपेश मोतीराम वणगे ह्या खेळाडूला डगआउटच्या आशयाला. धन्यवाद थँक्यू सो मच. चांगलं मनोरंजन देखील डिझमॅन बिंद्या यांच्या माध्यमातून निश्चितच ऐकायला मिळालंय. पुढील चेंडू ओ यावेळेस आपण पाहिलं तर मनोज तुंबडे आलेत आणि आल्या पहा किती जबरदस्त हा स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सुंदर स्ट्रोक अगदी नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू जाईल 4 धावांनी करता चौकार.
धन्यवाद थँक्यू सो मच. दिस मॅन देखील ऑन फायर झालेत. मैदानाच्या आतमध्ये विकेट देखील जात आहेत, चौकार षटकार देखील येत आहेत. मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाली आहे. धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 20 अंकांवरती. अजूनही आपण इथून पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 36 धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत. 56 धावांचा टार्गेट इथून मात्र पूर्ण करायचं आहे. यावेळेस डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राईक वरती मिस्टर विशाल समोसा. हा समोसा गोड नाहीये, बॅटिंग करत असताना पूर्णपणे तिखट लागतो, परंतु यावेळेस तो तिखटपणा मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर हर्षल भावर सज्ज झालेत. 12 चेंडू जिंकण्याकरता 36 ची गरज आहे. इथून आपण पाहिलं तर मग विशाल समोसाचं चालणं खूप गरजेचं आहे त्यांच्या संघाकरिता. राऊंड द विकेट हा पहिला बॉल हर्षल भावरचा. ओ फुल टॉस बॉल डीप लॉंग ऑफला खेळले गेलेत. विशाल समोसाची विकेट पकडली अखेरीस हर्षल भावर या गोलंदाजानं. विशाल जातील बॅक टू द डग आउट. तुझ्या विना नाही मला करम, तुझी आठवण अख्खी रात येत बारीक बारीक पाणी पड ही माझे गंगे तुला कौस. बारीक बारीक पाणी पड ही माझे धन्यवाद थँक्यू सो मच. बारीक पाणी नाही तर मग विकेट जास्त डाऊन होत लागलेत. गावदेवी स्फोट गोखिवरे संघाचे. हर्षलचा पुढील बॉल. न्यू बॅटर आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा त्यांनी देखील प्रयत्न केलाय. विजय घोरकणे आल्या आल्या त्याच्या बॅट मधनं आपल्याला हा चौकार पाहायला मिळतोय. वा काय जबरदस्त खेळ चालू आहे. विकेट डाऊन होतात परंतु मोठे स्ट्रोक देखील येत आहेत. यावेळेस विजयच्या बॅट मध्ये आला हा चौकार. 4. धन्यवाद. धाव फलक 4 ने पुढे सरले पोहोचले गेले 24 अंकांवरती. पुढील बॉल समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. नो चान्स ऑन द फिल्डर. एक धाव पूर्ण केल्या. दुसरा धावेचा प्रयत्न तो झालाय सक्सेसफुल. 2 धावेने धाव फलक पोहोचलं जाईल 26-26 आकड्यांवरती. ही धाव गती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही चेंडू शिल्लक असतील 9 आणि जिंकण्याकरता 30 धावा इथून मात्र पूर्ण कराव्या लागणार आहेत. हर्षल भावर याला मात्र टार्गेट करावं लागणार आहे. फलंदाज विजय घोरकणे या खेळाडूला हा सामना जिंकण्याकरता फुल टॉस बॉल. हो 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 यावेळेस आपण पाहिलं तर मग एष्ट्यांच्या समोर पकडले गेलेत. विजय घोरकणे परतावं लागेल त्याला देखील डगआउटच्या आशयाला. आउट. धन्यवाद थँक्यू सो मच. अजून सुद्धा मॅच मध्ये ना जिवंतपणा आपल्याला पाहायला मिळालाय. 8 चेंडू शिल्लक असतील जिंकण्याकरता. अजूनही 30 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग रोहन आलेत आणि आल्या आल्या त्यांनी देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. बिमार करता रिव्ह्यू घेतला स्क्वेअर लेगच्या पंचाने आणि निश्चितच तो रिव्ह्यू जो आहे तो उचलून धरला जाईल तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून. ज्या काही गोष्टी आहेत त्या ॲक्युरेटपणे क्लिअर केल्या जातील आणि त्याच्यानंतर निश्चितच योग्य तो डिसिजन पोचवला जाईल. पंचांच्या मनामध्ये देखील थोडीशी जी शंका आहे ना ते निर्माण झाले.
धन्यवाद थँक्यू सो मच. डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी. दोन धावा मात्र इथून मिळाल्या जातील. धाव फलकावरती ते ऍड केल्या जातील. पुढील बॉल फुलटॉस बॉल. यावेळेस आपण पाहिला तर मग चेंडू चाललाय थर्डमॅन च्या दिशेनं. मिळतील दोन परंतु पुन्हा एकदा बिमर करता रिव्ह्यू घेतलाय. चला गाडी सोडायची. सोडा. आणि डिसिजन आहे नो बॉल. म्हणजे अशा 3 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. धाव फलक पुसले गेले ते म्हणजेच 31 या अंकांवरती. 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 25 धावा अजून सुद्धा हव्या आहेत. हिटचा बॉल. हो सुंदर चेंडू होता परंतु आडवा पाडणं हा स्ट्रोक मात्र खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला गेलाय. कदाचित सरळ बॅटनं हा स्ट्रोक खेळले असते तर मग चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं पाहायला मिळाला असता. तर मित्रांनो ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या जर तरच्या पाहायला मिळतात. इथून आपण पाहिलं तर मग अजून सुद्धा 6 चेंडू शिल्लक असतील. जिंकण्याकरता 25 धावा हव्या आहेत. चला काही करायचे. भरपूर वेळ जो आहे तो आपण इथून मात्र खर्च केला. तिसरं षटक चौथं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती तुषार लोखंडे नावाचा हा गोलंदाज. तुषार बद्दल बोलायचं झालं तर भरपूर वयामध्ये तुषार लोखंडेने देखील साई कृपा बॉलिंग संघामध्ये पदार्पण केलं आणि निश्चितच कमी वयामध्ये त्याने देखील आपलं साम्राज्य जे आहे ते तयार केलंय. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू कशा प्रकारचा असावा त्याचं ताजं उदाहरण त्याने देखील दर्शवलंय साई कृपा स्पोर्ट बॉलिंग संघाकरता. यावेळेस त्यांना देखील आपण पाहणार आहोत बॉलिंग ट्रॅक वरती. 6 मध्ये 25 धावा तुषारला डिफेंड करायचे. तर यावेळेस त्या चेस करण्याकरता रोहन आणि मनोज तुंबडे हे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय. 6 चेंडू 25 ची गरज. पहिला बॉल तुषार लोखंडेचा. ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. पकडला जाईल झेल आणि परतावं लागेल. मनोज तुंबडे ह्याला डगआउटला. धन्यवाद थँक्यू सो मच. T4 टॅट जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर मग एलिव्हेशन थोडस कमी पाहायला मिळालं आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र मनोजला परतावं लागले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीश. तुषारचा पुढील बॉल. ऑन साइडला खेळले गेले. फटका फसला. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल का परंतु नाही असं उत्तर आलंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र परतावं लागेल नितेशला देखील. धन्यवाद थँक्यू सो मच. षटकातील पुढील बॉल
हो यावेळेस आपण पाहतोय हा वाईट बॉल आहे, पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. 2 चेंडूवरती 2 विकेट मात्र मिळवलेत, एक झेलच्या स्वरूपात तर दुसरा रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि तिसरा बॉल फेकत असताना अवांतर चेंडू हाताळलाय, वाईट. पुढील बॉल ओ यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय, उजवी यष्टी उद्ध्वस्त केली आहे. परतावं लागेल रोहनला देखील डगआउटच्या आशेला आउट. शेवटचा विकेट आहे. हो यावेळेस आपण पाहिलं तर या ठिकाणी टीम गावदेवी स्फोट गोखिवरे देवीचा पाडा या ठिकाणी झाली आहे ऑल आउट. आणि अशा प्रकारे हा मॅच जिंकलाय साईकृपा बोलिंग संघानं. कॉंग्रॅच्युलेशन साईकृपा बोलिंग संघ, हाळक, गावदेवी स्फोट, गोखिवरे, मंगेश तुंबडे, साहिल राऊत, ऑल प्लेयर्स. चला टॉस देखील या ठिकाणी केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल